तुम्ही रॉईस्ट संस्कार होते, राष्ट्रसेवा दलाचा संबंध होता, ॲनी बेझंट आणि ही मंडळींची तो एक तुम्हाला अनुभव बघायला मिळाला. रंगभूमीसाठी किंवा कोणत्याही कलाकारांसाठी असे राजकीय भूमिका असलेले किंवा राजकीय पार्श्वभूमी असलेले संस्कार महत्त्वाचे असतात का? त्याची काही गरज असते का? कारण आता कसं तर पोरं प्रशिक्षित होऊन येतात, वर्गामध्ये शिकतात, चळवळी वगैरे तशा काही राहिलेल्या नाही आहेत. त्यामुळे अशा संस्कारांमुळे कला वैभव थोडंसं फुलायला मदत होते, असं होतं का? मी सांगू का, माझा राजकीय मतांशी किंवा मतांवर फारसा विश्वास नाही. मी त्या दृष्टीने बरीचशी दळवींसारखी आहे. दळवी तसे माझ्या मनाने बरेचसे सोशलिस्ट प्रणालीकडे झुकणारे. मला एकच वाटतं, मात्र मला काय सेवा दलाकडनं मिळालं असेल तर कुठचीही गोष्ट तुम्ही जी करता ती कमी प्रतीची नसते. द डिग्निटी ऑफ लेबर. आमच्याकडनं ते गटारं साफ करून घ्यायची की सफाई जी आहे ती तुमच्या घरापासून सुरू करा. मी माझ्या आईशी भांडायची, त्रिभुवन रोडची गटार मला वयाच्या 12व्या वर्षी साफ करायची होती, कारण आपण इकडे राहतो, आपण घाण करतो, ती आपणच साफ केली पाहिजे असं. पण हे कुठंतरी, आणि हे फार महत्त्वाचं असतं विक्रमा, की बॅकस्टेजचा माणूस काय आणि लीड करणारा माणूस काय यात फरक काहीही नसतो. वलय, मध्यबिंदू आणि शेवटचा बिंदू, महत्त्व एकच. आणि हे दिसतं, हो हे दिसतं. हे एक मला शिकवता आलं आणि शिकता आलं. आणि दुसरं जे मला सतत केवळ कामात नव्हे आयुष्यात पण उपयोगी पडलं आहे, मी ते पुस्तकात लिहिलं पण आहे, मी मजा म्हणून सांगते ते कर्णिक हे रॉईस्ट ना सगळे, एम.एन. रॉयांच्या ह्याचे. कर्णिक, तारकुंडे ही सगळी मंडळी आजूबाजूला असायची ते. तर त्यात त्यांचं म्हणणं असं होतं की तुमचं आयुष्य, त्याची जबाबदारी ही तुमची, तर देवाकडे कशाला? तुम्ही सगळं त्याचं सुख घेता, दुःख घेता, जबाबदारी ही घ्या. हे लहानपणापासूनचं त्यांनी मला शिकवलेलं तत्त्व आजसुद्धा माझ्या उपयोगी पडतं. मी तुम्हाला एक किस्सा सांगते, जो पुस्तकात लिहिला, आपण कधीतरी वाचूया ह्याच्यात. मी 9 वर्षाची असताना मी बाबासाहेब कर्णिक, ते इंडिपेंडंट इंडियाचे हे होते, एडिटर होते. तर मला त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन बसायला भारी आवडायचं, कारण ते जे सगळे पेन्सिली शार्पन वगैरे केलेलं असायचं. मी तिकडे जाऊन नेहमी रविवारी वगैरे असं बसायची. ते त्यांना मुलगी नव्हती, 2 मुलगे. काय असं म्हणून त्यांनी काही सुरुवात केली, काहीतरी विषय डोक्यात असायला हवा. तर मला एक अगदी आमचं कॉन्व्हर्सेशन आठवतं. मी त्यांना विचारलं की तुम्ही उपास करता? एम.एन. रॉय उपास करतात? ते म्हणाले नाही, मी करते संकष्टीचा. हे कॉन्व्हर्सेशन, इंटेलेक्च्युअल कॉन्व्हर्सेशन. तर ते म्हणे तू का करते उपास? गणपती प्रसन्न होतो. ते म्हणे मग काय होतं? मग परीक्षेत चांगले मार्क मिळतात. मी कधी विसरणार. पेपर तू लिहितेस की गणपती? पेपर मी लिहिते. मग समजा तू अभ्यासच केला नाहीस आणि पेपर दिलास तर तुम्ही नापास होईल. म्हणजे अभ्यास करून पेपर लिहितेस तू ना, मग ते गणपतीला कशाला असिस्टंट म्हणून घ्यायचा? हे इतकं माझ्या लक्षात आहे. मी ते लिहिले. त्यांनी बरीचशी अशा गोष्टी सांगितल्या होत्या. पण दीज आर थिंग्स दॅट स्टे विथ यू. हे सगळे मुद्दे, हे सगळे आठवणी ह्या पुस्तक लिहिताना आल्या का? कारण मला प्रश्न त्यातला असा आहे की तुम्ही आयुष्यभर सगळ्या मोठी कारकीर्द ही इतरांनी दिलेले शब्द आणि प्रेक्षक यांच्यासाठी हे सगळं केलं. पुस्तक लिहिताना एकटेपणाने करायचं असतं, समोर कोणीही नसतं. असला तर कम्प्युटर, पण तो तुम्हाला आवडत नाही, त्यामुळे तुम्ही हाताने लिहिलं असेल सगळं. ते लिहिलेलं ती प्रक्रिया मी जवळ बघितली, अनुभवली. पण ह्या सगळ्याचा पुस्तक लिहिताना हे सगळं म्हणजे पूर्णपणे भूमिकाच तुमची बदलली ही. हो, काय हे ठरलं होतं. मी म्हटलं तसं 12 वर्ष आधी
माझी अख्खी आर्काईव्स तयार NCPA रानडेंनी आणि PL त्यावेळेला होते त्यांनी केली होती. रानडेंनी असं समोर बसून तुमचा सगळा ग्राफ लिहून काढा, काय काय केलं ते 3 दिवस मला बसवलं होतं. ते लिहून काढून सगळं इकडचं जे काही माझ्यावरचं लिखाण होतं, मी लिहिलेलं होतं, सगळं तिकडे कॅटलॉग करून ठेवलं होतं. कल्पना अशी की मी त्याच्यावर पुस्तक लिहिणार. मी NCP गेले ते याच कॅनी की तू क्रिएटिव्ह काम करायचं आणि तुझं पुस्तक लिहायचं. हे मला भावांनीही सांगितलं होतं की तू 2-4 तास काम कर आणि मग 2 तास तरी दिवसाचे तू पुस्तक लिह. कसलं पुस्तक लिहायचं ते हा आला त्याच्याशी बोलले त्या हे तुम्हाला कोशात जे जायला लागतं ते मला कोशात जाताच येत नव्हतं. म्हणून मी एक ठरवलं की ज्या वेळेला NCPAची 12 वर्ष पुरी होतील आणि आपली अस्वस्थपणा सुरून ते आपल्या पुस्तकाकडे सुरुवात केली आणि तारांबळ रे भयंकर. मग तो बिचारा अंबरीश मिश्रा कारण राजहंस करणार असं तर अंबरीश म्हणाला बाई तुम्हाला काही जरी वाटलं तरी माझं. मी म्हणायची काही वाटण्याचा प्रश्न नाही आहे, मला कंटाळा येतोय, एकटं टेबलावर बसून कसं लिहायचं, मला ग्रुपमध्ये असण्याची सवय, सारखं गप्पा करायची सवय. पण हळूहळू रुळले मी. आणि का रुळले माहिती आहे, मी आत्ता तुला ही जी तुम्हाला सगळ्यांना ही मजा सांगितली ना, अहो अशा मजा आयुष्यातल्या वयाच्या 5व्या वर्षीपासूनच्या अशा धाडकन उभ्या राहायला लागल्या. तुम्ही लिहिताय असं म्हटल्यावर त्या सगळ्या अशा आणि त्या ह्याला आपण जी इम्प्रोव्हायझेशन्स नेहमी करतो ना, मला त्याचीच आठवण झाली. त्या प्रत्येक आठवणीला दृश्य भाग तर होताच, पण त्या दृश्य भागाला स्पर्श होता, वास होता. त्याला मी माझे वडील कधी माझ्याजवळ नसायचे तर ते आल्यावर त्यांचा खांदा, त्यांचे कान, त्या कानावरचे केस, डोक्यावरचं टक्कल हे सगळं आठवायचं. आणि मग मी त्याच्यात हळूहळू गुरफटायला लागलं की हे पण होऊ शकतं. तर आता मी जास्त बोलत नाही.